आनंद महल नारायण धारक प्रकरण 13। टांगा मास्तरजींच्या घरापाशी पोचेपर्यंत अमर अगदी पेंगायला लागला होता. त्याला मास्तरांनी आत नेऊन निजवलं. अर्धा पाऊण तास विश्रांती घेऊन तेही दुपारच्या शाळेला गेले. वास्तविक पाहता सदानंद, वंदना, अमर त्यांचे कोणीही लागत नव्हते. राखसकोटमध्ये त्यांच्या येण्याशीही मास्तरांचा काहीही संबंध नव्हता. तरीही या तिघांच्या हिताची, सुरक्षिततेची जबाबदारी आपल्यावर आहे असा एक ठाम पवित्रा त्यांच्या मनाने घेतला होता. 5 वाजता परत आल्या आल्या त्यांना दिसलं की 1-2 तासाच्या झोपेनंतर अमर अगदी ताजातवाना झाला आहे. त्यांनी शब्द टाकताच तो त्यांच्याबरोबर बाहेर यायला तयार झाला. तसं राखसकोटमध्ये पार्क वगैरे नव्हतंच, पण रामाच्या देवळाभोवतालचं प्रचंड आवार ही अनेकांची संध्याकाळची फिरायची आवडती जागा होती. आवार प्रशस्त होतं, फरसबंद होतं, स्वच्छ होतं. 4ही बाजूंना प्रचंड वृक्ष होते. काहींच्या खाली घडीव दगडांचे पार होते. त्यातल्या एकावर मास्तर आणि अमर बसले होते. जरा वेळाने मास्तर म्हणाले, तुझे आई बाबा केवढ्या मोठ्या वाड्यात राहायला गेलेत, नाही का? अमर एवढंच म्हणाला. मला वाटलं तू माझ्याबरोबर इकडे परत यायचाच नाहीस. मला वाटलं तू म्हणशील मला आईबाबांजवळच राहायचं आहे. अमर नुसतीच नकारार्थी मान हलवत होता. पण का? एवढ्या मोठ्या खोल्या, लोड, तक्के, पलंग, सगळीकडे झगझगीत दिवे, रेडिओ, रेफ्रिजरेटर, पंखे, सर्व काही. नाही, बाबांना माहीत नाही. असं कसं असेल? त्यांनी तर सर्व पाहिलंय, हो की नाही? नाही नाही, तिथे वर एक खोली आहे. वर? आपण तर वर गेलो सुद्धा नाही. पण मला माहीत आहे. तुला कसं माहीत असणार? तू तर आज पहिल्यांदाच तिथे गेला होतास. नाही, मी याआधी हा वाडा पाहिला आहे. आणि मग अमरने एकदम ओठ आवळून घेतले, नको ते बोलून गेल्यासारखं. कुठे पाहिलास? चित्रात, फोटोत, वर्तमानपत्रात की सिनेमात? तो नुसती मान हलवत होता, त्यांच्याकडे पाहतही नव्हता. त्याच्या खांद्यावर हलकेच हात ठेवत मास्तर म्हणाले, अमर, मघाशी वाड्यावर मला दिसलं की तुला कसली तरी भीती वाटत आहे, हो ना? तो मानेने हो म्हणत होता, पण त्याचे ओठ थरथरायला लागले होते. त्यांना दिसत होतं की लहान वयाला न पेलणारं कोणतं तरी मानसिक ओझं अमरला कासावीस करत होतं. अमर, तुझ्या आईबाबांना तिथे धोका आहे का? मला माहीत नाही. त्याचा आवाज रडवेला झाला होता. मला सांगण्यासारखं नाही का? तो म्हणाला मला एवढ्यात बोलू नकोस. 7 वर्ष वयाच्या मुलाच्या तोंडी किती अनपेक्षित शब्द. आता तुझं तू पहा, मास्तर त्याच शांत आवाजात म्हणाले. तुला जर वाटत असेल मी तुझा मित्र आहे, माझी तुला मदत होईल, तर मला सांग. मी इतर कोणालाही सांगणार नाही, हसणार तर खास नाही. मला त्याचे नाव माहीत नाही, पण तो नेहमी दिसतो. अमर बोलायला लागला. डोक्यावरचा भार आता असह्य झाला असला पाहिजे. केव्हा एकदा सगळं सांगून टाकतो असं त्याला झालं असलं पाहिजे. त्याच्या तोंडून शब्द घडाघडा बाहेर पडत होते. सांगताना मागे पुढे होत होतं. मास्तरांनी त्याला अनेकदा थांबवलं. प्रश्न विचारत मागे नेलं, आणखी मागे नेलं. शेवटी ती सर्व अकल्पनीय, जवळजवळ अविश्वसनीय अनुभव मालिका त्यांच्या समोर आली. हे रोजच्या पेक्षा काहीतरी वेगळं होतं. त्याच्या जागी मला हा जुना वाडा दिसला होता, अमर म्हणत होता. अमरला खोटं ठरवण्याचा विचारही मास्तरांच्या मनात आला नाही. त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल शंकाच नव्हती. पण हा काय प्रकार होता? हा काय एखादा दैवी संकेत होता? की भविष्यज्ञान होतं? धोक्याचा इशारा होता? इशारा असेल तर कोण देत होतं? ज्याला अमर आपला निनावी मित्र म्हणत होता, जो जन्मापासून त्याची सोबत करत आला होता, तो कोण होता? सुदैवाची गोष्ट एकच होती. मास्तरांच्या विचारांची घडण सनातनी, परंपरावादी होती.
तर्कशुद्ध बुद्धीपेक्षा विश्वास, श्रद्धा आणि भक्ती यांना त्यांच्या लेखी जास्त महत्त्व होतं. आधुनिक शहरी माणसाला अमरची हकीकत ऐकून अमरला एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाकडे नेण्याची निकड भासली असती, कारण त्याला अमरमध्ये मानसिक विकृती दिसली असती. मास्तरांच्या श्रद्धाळू मनाने अमरचे अनुभव दैवी स्पर्शाच्या चौकटीत बसवले. मास्तरांना अमरला कोणा जाणत्याकडे किंवा तज्ज्ञाकडे नेण्याची निकड भासत होती. पण हा तज्ज्ञ मोठ्या आलिशान, वातानुकूलित, सुगंधित, रेक्झिन, पॉलिमर, वेल्वेट, फॉर्मिका यांनी मढवलेल्या फर्निचरच्या खोलीत बसणारा नव्हता. तो कोठेही असेल, गावातल्या वडापिंपळाच्या पारावर, नदीकाठच्या घाटाच्या पायरीवर, अक्षरशः कोठेही. कदाचित तोच अमरच्या या अजब कोड्याचा उलगडा करू शकला असता. शब्दांचा ओघ वाहून गेल्यावर अमरच्या मनावरचा ताण हलका झालासा दिसला. अनपेक्षित अनुभवही मनात सामावून घेण्याइतकं त्याचं बालपण लवचिक होतं. इतके अनपेक्षित अनुभव सांगून झाल्यावरही फुगा, भिरभिर, गरमागरम फुटाणे यांचं स्वागत करायला त्याचं बालमन तयार होतं. त्या बालमनात सर्व थरातील अनुभवांना जागा होती. पण त्याच्या नकळत त्याने आपल्या अनुभवांचा बोजा आता मास्तरांच्या शिरावर सरकवला होता. ते दोघं घरी परत यायला निघाले तेव्हा मास्तर जरासे विचारमग्न होते. गावातल्या वरपासून खालपर्यंतच्या सर्व थरातील माणसांशी मास्तरांचा परिचय होता. चौकशी करताना मास्तर आपल्याला कशाबद्दल माहिती विचारत आहेत याचीही कल्पना येऊ न देण्याइतपत त्यांच्यापाशी संभाषण चातुर्य आवश्यक होतं. बोलता बोलता 3 नावांचा उल्लेख त्यांच्या कानावर आला. वडाखालचा शिवणी बाबा, घाटावरचा शुक्राजी आणि या देवळातला गोरख. या व असल्या माणसांना कसोट्या नव्हत्या, मोजपट्ट्या नव्हत्या. कानावर आलेलं सर्व खरं असेल तर रोजच्या व्यवहाराच्या जरा बाहेर राहणारे हे लोक होते. प्रत्यक्ष गाठी होतील तेव्हा खऱ्या खोट्याची शहानिशा होईलच. निदान मास्तरांना तशी आशा होती.